दारू पिदाडे मित्र होते. आणि तुम्ही म्हणशाल माणूस तुम्ही येऊन जाऊन मित्र मित्र सगळ्याला मित्र, अहो मित्रच मित्र असतात, मित्रच मित्रासोबत जात असतात, दुसरं कोणी जात नाही. भाऊ भावासोबत कधी प्यायला जाताना बघितला का? नाही, मित्रच नेत असतात. मग 5 जण मित्र होते आणि ते 5 जण मित्र पिऊन आले आणि त्यातला एक म्हणे चला रे आपण आज काय करू, पार्टी करू. पार्टी करू म्हणल्यानंतर ते म्हणे पार्टी करायची पण कशाची? तो दुसरा म्हणे अरे माझ्या बायकोला नेमकंच म्हणे माहेरून बुगू बुगू बोकडं आणलंय, आपण त्याचीच पार्टी करू. ते म्हणे हो चला आणा बोकडं रात्रीच्या 12 वाजता. ते म्हणे बोकडं आणणं हे ठीक आहे पण आणायचं कसं? ते म्हणे कसं काय झालं? ते म्हणे आमच्या दारासमोर काळं कुत्रं असते आणि आम्ही जाताना बघितलं तर ते कुत्रं भुंकलं, माझी बायको जर का उठली तर मला तिथंच हाणल. मग तेवढ्यामध्ये याने विचार केला म्हणजे जायचं कसं? ते म्हणजे आम्ही कुत्र्याचं फोन देतो, तू काय कर बोकडा असं म्हणल्यानंतर महाराज रातचे 12 वाजले, बायको झोपली, हा गेला कुत्र्याच्या तोंडाला रुमाल लावला, बोकडं उचलला, आणलं, पार्टी केली. सकाळी घरी गेला, बायको झाडून काढत होती, झाडून काढून त्याला सडा टाकली, रांगोळी टाकत होती. तेवढ्यामध्ये हा उठला, डोळ्यात चोळत चोळत बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर याला बोकडं दिसलं. याने बायकोला विचारलं बाई का गं हे बोकडं इथं कसं काय? तेवढ्यामध्ये बायको म्हणली बोकड्याचं जाऊ द्या, तुम्ही रात्रीच्या 12 वाजता काळं कुत्रं घेऊन कुठं गेलते? आता मला सांगा, दारूच्या धुंदीमध्ये यांची एवढी अक्कल गुम झाली की याने बोकडं समजून कुत्र्याचीच पार्टी केली. म्हणून दारू पिऊन विठ्ठल What do you